मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सातत्यानं बदलत असल्याचं चित्र आहे। त्यांच्या याच भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी टीका केली। आम्ही आधी जे म्हणत होतो, जरांगे देखील आता तेच म्हणू लागले आहेत। ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असं तायवाडे म्हणाले। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी तायवाडे यांनी पुन्हा सरकारकडे केली। हे बघा, आम्ही आमचं आंदोलन मागच्या 2 वर्षापासून आधीसुद्धा केलेलं आहे। तेव्हासुद्धा आमची मागणी जी होती, प्रमुख मागणी, जे सरकारने आम्हाला लिहून या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्याचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। परंतु आंदोलनकर्त्याची पुन्हा तीच मागणी पुढे आली आणि एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये ते जमा झाले आणि म्हणून सरकार त्यांच्या दबावामध्ये येऊन आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावते का आणि आमच्या ओबीसीतनं आरक्षण त्यांना देते का, ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या भीतीपोटी पुन्हाशी आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता, त्याला धक्का लागू नये याकरता या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। परंतु आपण मागील 3-4 दिवसाचा जर अभ्यास केला तर पहिल्या 2 दिवसानंतर त्यांनी भूमिका बदलवली की जर महाराष्ट्रातील मराठ्यांना आपण ओबीसीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकत नसाल आणि ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठवाड्यातील लोकांना द्या। आणि आता काल तर त्यांनी फारच म्हणून ज्या शब्दावरती मी 2 वर्षापासून बिलकुल तटस्थ आहो की सरसकट प्रमाणपत्र द्यायचे नाही, तो सरसकट शब्दसुद्धा त्यांनी काल मागे घेतला। अरे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना आमचा विरोधच नाही ना कधी, कारण ती या राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक वर्षापासून प्रचलित असलेली पद्धत आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबू शकत नाही।